गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मराठी सिनेमात अशा काही अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांना शापित अप्सरा असंच म्हणायला लागेल. पडद्यावर दिसणाऱ्या ग्लॅमर मागचा अंधार फार गडद आहे आणि हेच या अभिनेत्रीच्या प्रवासाकडे पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं. त्याचं कारणही तसंच आहे. संसार, मूलबाळ, नवरा असं साधं सोपं सरळ चित्र रंगवणाऱ्या या अभिनेत्रीच्या वाटेत नियतीने काटेच पेरले. सांगते ऐका असं म्हणणाऱ्या या अभिनेत्रीचा प्रवास आपण सगळ्यांनी ऐकावा असाच आहे. त्या अभिनेत्री म्हणजे हंसा वाडकर. 24 जानेवारी 1920चा त्यांचा जन्म. मूळ नाव होतं रतन साळगावकर. तसं म्हणायला गेलं तर रत्नच होतं ते. घरात कला होतीच, कारण आई देवदासी आणि वडील कलावंताचे पुत्र. मोठा भाऊ मोहन हा मॅट्रिकला होता. घरात दारिद्र्य होतं आणि त्यात वडील व्यसनाच्या आहारी गेलेले. घरात काम करणारं कुणीही नाही. अशात मोग रांगणेकरांच्या चित्रपटात काम करणाऱ्या मोठ्या आत्याने बेबीला सिनेमात का घालत नाहीत म्हणून मार्ग सुचवला आणि आपलं घर चालावं, मोठ्या भावाचं शिक्षण व्हावं एवढ्या करता वयाच्या 10व्या वर्षीच त्या चित्रपटसृष्टीत आल्या. छान गाणं गाणाऱ्या, सुंदर दिसणाऱ्या रतन साळगावकरांनी आत्या इंदिराबाईंकडून अभिनयाचे धडे गिरवले. मामा वरेरकरांच्या विजयाची लग्ने या चित्रपटासाठी लहानग्या रतनची निवड झाली. पण त्यांना हंसा हे नाव कसं मिळालं माहिती आहे? कारण भाऊ म्हणाला, आता तू चित्रपटात काम करणार तेव्हा लोक काय म्हणतील, तर साळगावकर हे आडनाव वापरू नकोस. रतन कुठल्याही गोष्टीवर खुदकन हसायची. तिचं हसणं बघून मामांनी तिचं नामकरण केलं हंसा. विजयाची लग्ने हा चित्रपट यशस्वी झाला आणि मराठी चित्रपटसृष्टीला नवीन अभिनेत्री मिळाली, हंसा वाडकर. विचार करा, 100 वर्षांपूर्वीचा काळ. पण त्या काळी हंसा वाडकरांचा पगार होता महिना 250 रुपये. वयाच्या 13व्या-14व्या वर्षापर्यंत मीना, प्रेमपत्र, जमाना, राजकुमार असे जवळजवळ 8 ते 10 सिनेमे पूर्ण झाले होते आणि त्यावेळेला त्या प्रसिद्धीच्या झोतात होत्या. वयाच्या 15व्या वर्षी सावंतवाडीच्या जगन्नाथ बंदरकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. बंदरकरांची ही नाट्यसंस्था होतीच. हंसाबाईंचं चित्रपट करणंही त्यामुळे कमी झालं. पण संसाराला हातभार लावण्यासाठी हंसाबाई पुन्हा चित्रपटाकडे वळल्या. मग भगवान दादांच्या बहादूर, किसान, क्रिमिनल अशा चित्रपटात त्यांनी काम केलं. पडद्यावर मात्र हंसाबाई अगदी अस्सल होत्या. म्हणजे संत सखूमधली सात्विक भूमिका तर राम जोशींमधली सुंदरा मनामध्ये भरली असं ज्यांच्याकडे बघून म्हणावंसं वाटतं, ती बयाची भूमिका अजूनही लोकांच्या लक्षात आहे. राम जोशींच्या बयेनंतर संत जनाबाई रुपेरी पडद्यावर आणणं खरंच खूप आव्हानात्मक होतं. पण हंसाबाई अस्सल कलाकार. त्यांनी ते आव्हान पेललं. पुढचं पाऊलमधील मोगरी ही तमासगीर सुद्धा त्यांनी फार सुंदर उभी केली. या काळातले त्यांचे अनुभव हंसाबाईंनी आपल्या सांगते ऐका या आत्मचरित्रात लिहून ठेवलेत. लग्नाच्या बेडीचे जवळजवळ 350 प्रयोग त्यांनी त्या काळी केले होते. त्यांची सुरुवात जरी मराठी चित्रपटसृष्टीत झाली असली तरी हिंदीतही त्यांनी वाखाणण्याजोगी कामं केलेली आहेत. मीना, प्रेमपत्र, जमाना हे काही महत्त्वाचे चित्रपट म्हणता येतील. बॉम्बे टॉकीज बरोबर त्यांचा एक 6 वर्षांचा करार झाला होता. त्यावेळेला हिंदीत देविका राणी ही नावाजलेली नायिका काम करत होती. पण पहिल्यांदाच बॉम्बे टॉकीजने नवीन मुलीला मुख्य नायिकेकरता निवडलं आणि त्या होत्या हंसा वाडकर. फिल्म इंडियाच्या 1939च्या मासिकात हंसा वाडकर यांच्याविषयी भरभरून लिहिण्यात आलं. त्यानंतर त्या पुन्हा प्रभातकडे आल्या आणि मग इथेही 101 चित्रपट त्यांनी दिले. बाई लिहितात की हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ होता. इथे संत सखू, रामशास्त्री असे चित्रपट त्यांनी केले. पुढे लोकशाही, राम जोशी, पुढचं पाऊल, मी तुळस तुझ्या अंगणी या चित्रपटांनी हंसाबाई सुप्रसिद्ध नायिका बनल्या. पण हंसाबाईंच्या कारकिर्दीतला एक पीक पॉईंट म्हणजेच उच्चांक म्हणजे सांगते ऐका हा चित्रपट. 131 आठवडे हा चित्रपट चालला, ज्याचा रेकॉर्ड डायरेक्ट शोलेनेच मोडलाय. असं म्हणतात की पुण्यात ज्या वेळेला 12 जुलै 1961 रोजी पानशेतचं धरण फुटलं, या दिवशी सुद्धा विजयानंद थिएटरमध्ये सांगते ऐकाचा दुपारचा शो सुरू होता.
चित्रपटसृष्टीत बाईंनी अगदी मनापासून काम केलं, पण त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातही नकळत का होईना पण एक बंडखोरपणा केला. 1970च्या सुमारास त्यांनी सांगते ऐका हे आत्मचरित्र प्रकाशित केलं. त्या काळी बायकांनी लिहिलेली आत्मचरित्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच होती, तरी त्यांचं आयुष्य अगदी पारदर्शकपणे त्यांनी त्यात लिहिलं. त्यांना आलेले जगाचे खरे अनुभव वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की अशाही परिस्थितीत त्या उभ्या कशा राहिल्या असतील. एवढे कडवट अनुभव असतानाही त्यांनी अखेरची इच्छा व्यक्त करताना मी पूर्ण समाधानी आहे असंच म्हटलं. हंसाबाईंच्या आयुष्यावर आधारित श्याम बेनेगलांनी स्मिता पाटीलनं घेऊन भूमिका हा चित्रपट काढला. तो गाजला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण जीवनाची अशी वेडी वाकडी वळणं पाहणाऱ्या या श्रापित अप्सरेला मृत्यूही तसाच आला. वयाच्या अगदी 47व्या वर्षी हंसाबाई कॅन्सरने गेल्या. जाण्याआधी 22 दिवस अन्न पाण्याविना काढलेत त्यांनी. ग्लॅमर गाथेच्या निमित्ताने का होईना, पण हंसाबाईंच्या कारकिर्दीला उजाळा देता येतोय हेच आमचं भाग्य. आपण भेटूया पुढच्या भागात. स्मृतिगंधचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.